प्रेक्षकांची लोकप्रियता, पोहोच आणि वारंवारता मोजते, जे प्रामुख्याने जाहिरातदार जाहिरातींची ठिकाणे निश्चित करण्यासाठी वापरतात. ते शो पाहणाऱ्या लक्षित प्रेक्षकांची टक्केवारी दर्शवते. उच्च रेटिंगमुळे उच्च जाहिरात दर असतात. माध्यमांमधील टीआरपीचे प्रमुख पैलू. 1. उद्देश. वेदांतूच्या मते, हे नेटवर्क आणि जाहिरातदारांना जाहिरातींचे बजेट आणि कार्यक्रम वेळापत्रक ऑप्टिमाइझ करण्यासाठी प्रेक्षकांच्या पसंती समजून घेण्यास मदत करते. 2. सूत्र. टीआरपी सामान्यतः टेक्स्ट जीआरपी, ग्रॉस रेटिंग पॉइंट्स, टाइम्स, टेक्स्ट लक्ष्य प्रेक्षक, टेक्स्ट एकूण प्रेक्षक म्हणून मोजले जातात. दुसरी व्याख्या अशी आहे: टेक्स्ट टीआरपी बरोबर टेक्स्ट पहा टाइम्स, टेक्स्ट वारंवारता. 3. महत्त्व. वेदांतू नोंदवतात की उच्च टीआरपी शो अधिक जाहिरातदारांना आकर्षित करतात आणि उच्च जाहिरात दर देतात. टीव्ही शो आणि चित्रपटांसारख्या सामग्रीचे यश निश्चित करण्यासाठी हे आवश्यक आहे. मोजमापाच्या सामान्य पद्धती. डायरी पद्धत. एम्प्लान मीडिया नोंदवते की जे पाहिले जाते त्याची सामान्यतः लिखित नोंद असलेली एक सोपी पद्धत. लोकशाहीचा चौथा आणि मजबूत स्तंभ करमणुकीचा स्तंभ होत तर चालला नाहीये ना. नमस्कार मित्रांनो, आपण इथं मराठीमध्ये पाहिलं TRPचा अर्थ काय आहे, त्याचं व्यावसायिक महत्त्व काय आहे. आता इंग्लिशमध्ये ऐकू. TRP, television rating point, is a critical metric in media that measures the popularity, reach, and frequency of viewership for television programs or channels, used primarily by advertisers to determine advertising spots. It signifies the percentage of the target audience watching a show, with higher ratings commanding higher advertising rates. Key aspects of TRP in media. 1. Purpose. According to Vedantu, it helps networks and advertisers understand audience preferences to optimize advertising budgets and program schedules. 2. Formula. TRPs are generally calculated as text, GRP, gross rating points, times, text, target audience, text, total audience. Another definition is text, TRP, equals text, reach, times, text, frequency. 3. Significance. Vedantu notes that high TRP shows attract more advertisers and higher ad rates. It is essential for determining the success of content, such as TV shows and movies. Common methods for measuring. Diary method, a simpler method involving a, usually written, record of what is watched, notes Emplan Media.